अनेकदा शहरात प्राणी पक्षी हे माणसांच्या वस्तू चोरायलाही मागे पुढे पाहत नाहीत। ते त्यांच्या घरासाठी, पोटाची भूक भागवण्यासाठी हे करतात। परंतु सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एकच गोंधळ उडालाय। यावेळी परीक्षा आधीच एका विद्यार्थ्याचं हॉल तिकीट घेऊन गरुड पळून गेलाय। त्यामुळे विद्यार्थ्याला काय करावं हे सुचत नाहीये। आपल्याला परीक्षेला जाताना कायमच सूचना दिल्या जातात की पेन, पेन्सिल, बॅग, पाण्याची बाटली नीट घ्या व परत घरी नीट आणा। तसेच परीक्षा होईपर्यंत आपले हॉल तिकीट हे सांभाळून ठेवा। जर ते हरवले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। सध्या असंच काहीसं झालंय। या गरुडानं विद्यार्थ्याचं हॉल तिकीट नेलं आणि तो चक्क 2 ते 3 मजली उंच घराच्या खिडकीच्या दारावर जाऊन बसला। यावेळी या गरुडाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तसेच आजूबाजूला लोक, मुलं ओरडत असल्याचंही तुम्हाला ऐकू येईल। गुरुवारी सकाळी सरकारी यूपी शाळेत ही घटना घडली, जिथं अनेक विद्यार्थी केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी रांगेत उभे होते। त्यापैकी एक विद्यार्थी शेवटच्या क्षणी उजळणी करण्यात व्यस्त होता। सकाळी 7:30 वाजता परीक्षा सुरू होणार होती। परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी गरुड त्याचं हॉल तिकीट हिसकावून घेऊन गेला अशी माहिती कळते। सध्या एक पोस्टही व्हायरल झाली आहे। पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शाळेमध्ये प्रचंड गर्दी होती। अनेक विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी हजर राहिले होते। या दरम्यान एका विद्यार्थ्याचं गरुडानं हॉल तिकीट हिसकावून घेतलं आणि तो खिडकीवर बसून राहिला। पण गरुड काही मिनिटं तिकीट धरून तसाच बसून राहिला आणि अखेर त्यानं ते हॉल तिकीट योग्य मालकाच्या हातात जाऊन सुद्धा दिलं, ज्यामुळे योग्य वेळी तो वेळेवर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करू शकला।